महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गट महायुतीत सहभागी होणार का? ठाकरे गटातील आणखी नेते भाजपात जाणार का? अशा चर्चांना मोठं उधाण आलं आहे. जयंत पाटील आणि भाजप नेत्यांच्या भेटी, ऑपरेशन टायगर आणि विरोधी पक्षातील संभाव्य फोडाफोडीच्या चर्चा यामुळे राजकीय वातावरण तापलं होतं. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता या सर्व चर्चांवर स्पष्ट भूमिका घेत मोठं विधान केलं आहे. महायुतीत आता कोणताही नवा पक्ष सामील होणार नाही. नव्या मित्र पक्षांसाठी आमचे दरवाजे बंद आहेत आणि कोणाचाही पक्ष फोडण्याचा भाजपाचा हेतू नाही, असं स्पष्ट सांगत त्यांनी सर्व तर्कवितर्कांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपाने अचानक अशी भूमिका का घेतली? महायुतीत चौथा पक्ष का नको आहे? ऑपरेशन टायगर बाबत भाजपामध्ये नाराजी होती का? शरद पवार गट आणि ठाकरे गटातील नेत्यांना भाजपाने नकार का दिला आणि या निर्णयामागे नेमकं राजकीय गणित काय आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण घडामोडीचं सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत. नमस्कार, मी तन्वी आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. चला तर मग मुद्देसूद पाहूया. मुद्दा क्रमांक 1. फडणवीसांनी नेमकं काय जाहीर केलं? दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट शब्दात सांगितले की महायुतीत आता कोणताही नवा राजकीय पक्ष सहभागी होणार नाही. भाजपाने नव्या मित्र पक्षांसाठी दरवाजे बंद केले असून पक्ष विस्तारासाठी इतर पक्ष फोडण्याचं कोणतंही धोरण नाही. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चाही त्यांनी पूर्णपणे फेटाळून लावल्या. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय चर्चांना मोठा ब्रेक लागला आहे. मुद्दा क्रमांक 2. शरद पवार गटाबाबत चर्चा का रंगली होती? गेल्या काही आठवड्यात राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. प्रथम ठाकरे गटातील 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेते भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. जयंत पाटील यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतल्याच्या वृत्तानंतर शरद पवार गट महायुतीत जाणार असल्याच्या चर्चांनी अधिक जोर धरला. या सर्व पार्श्वभूमीवर फडणवीसांनी केलेलं विधान अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे. मुद्दा क्रमांक 3. ऑपरेशन टायगरवर भाजपमध्ये नाराजी होती का? एकनाथ शिंदे यांनी नुकतंच राबवलेल्या ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरे गटातील 6 खासदार आणि एका आमदाराचा पक्षप्रवेश घडवून आणला. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार या संपूर्ण प्रक्रियेबाबत भाजपातील अनेक वरिष्ठ नेते फारसे उत्साही नव्हते. सततच्या पक्षफोडीच्या राजकारणामुळे सरकारच्या विकास कामांऐवजी पक्षांतराच्या चर्चा रंगतात आणि जनतेसमोर चुकीचा संदेश जातो, अशी काही नेत्यांची भूमिका होती. शिवाय या पक्षप्रवेशामुळे शिंदे गटाची ताकद वाढल्याने महायुतीतील अंतर्गत राजकीय समतोलही बदलू शकतो, अशीही चिंता व्यक्त केली जात होती. मुद्दा क्रमांक 4. भाजपाने काही नेत्यांना प्रवेश का नाकारला? राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार ठाकरे गटातील काही प्रभावशील नेते भाजपात प्रवेश करण्यास इच्छुक होते. मात्र भाजपने त्यांना थेट प्रवेश न देता ते शिंदे गटात गेले. अशीच परिस्थिती शरद पवार गटातील काही नेत्यांबाबतही घडल्याचं सांगितलं जात आहे. यामागे मित्रपक्ष अजित पवार गटाची नाराजी टाळणं, महायुतीतील समतोल राखणं आणि भविष्यातील राजकीय समीकरणे बिघडू न देणं हे प्रमुख कारण असल्याचं बोललं जात आहे. मुद्दा क्रमांक 5. महायुतीत चौथा पक्ष नकोच, असं भाजपचं मत का? भाजपच्या कोर कमिटीतील सूत्रांच्या मते महायुतीत आधीच भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे 3 पक्ष आहेत. आणखी एखादा मोठा पक्ष घेतल्यास जागा वाटप, सत्ता वाटप आणि राजकीय समन्वय अधिक गुंतागुंतीचा होऊ शकतो. त्यामुळे महायुतीचा विस्तार करण्यापेक्षा विद्यमान मित्रपक्षांसोबत स्थिर सरकार चालवणं हेच भाजपचं सध्याचं धोरण असल्याचं सांगितलं जात आहे. मुद्दा क्रमांक 6. भाजपला नेमकी भीती कशाची आहे? भाजपकडे सध्या विधानसभेत 132 आमदार आहेत. त्यामुळे पक्षाला आता बाहेरून मोठ्या प्रमाणावर नेते घेण्याची गरज वाटत नाही.
उलट प्रत्येक नवीन पक्षप्रवेशामुळे पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढते, स्थानिक नेतृत्वात संघर्ष निर्माण होतो आणि संघटनात्मक अडचणी वाढतात. ठाणे, पुणे आणि इतर जिल्ह्यांमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये सातत्याने वाद होत असल्याचंही पक्षातील काही नेत्यांचं मत आहे. त्यामुळे आता पक्ष विस्तारापेक्षा संघटना मजबूत करण्यावर भर दिला जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मुद्दा क्रमांक 7. पुढे महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडू शकतं? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानानंतर महायुतीत चौथा पक्ष सहभागी होण्याची शक्यता सध्या तरी कमी झाल्याचं चित्र आहे. मात्र राज्यातील राजकारणात परिस्थिती कधीही बदलू शकते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, विधान परिषद निवडणुका आणि पुढील राजकीय घडामोडींवर सर्व पक्षांची रणनीती अवलंबून असेल. त्यामुळे फडणवीसांच्या या भूमिकेनंतरही महाराष्ट्राच्या राजकारणातील घडामोडींवर सर्वांचं लक्ष कायम राहणार आहे. या संपूर्ण घडामोडीतून 3 महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. पहिली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की महायुतीत आता कोणताही नवा पक्ष सहभागी होणार नाही आणि भाजप फोडाफोडीच्या राजकारणापासून दूर राहणार आहे. दुसरी, शरद पवार गट किंवा ठाकरे गटातील नेत्यांना भाजपात प्रवेश न देण्यामागे महायुतीतील समतोल राखणं आणि मित्रपक्षांची नाराजी टाळणं हे महत्त्वाचं कारण असल्याचं दिसून येत आहे. आणि तिसरी, भाजप आता पक्ष विस्तारापेक्षा स्वतःची संघटना मजबूत करण्यावर भर देत असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही नवी रणनीती मानली जात आहे. आता तुम्हीच सांगा, महायुतीत चौथा पक्ष न घेण्याचा भाजपचा निर्णय योग्य वाटतो का? की भविष्यात पुन्हा नवी राजकीय समीकरणं पाहायला मिळतील? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सत्ता मंचला सबस्क्राईब करायला विसरू नका.